मस्ट कॉंग्रॅच्युलेट महेश कोठारे, कारण त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये 3D फिल्म करण्याचा विचार केला अँड हॅट्स ऑफ टू हिम. त्यांनी ह्याच्या अगोदरही बरेच असे नवीन जे काही प्रकार आहे डॉल्बी डिजिटलपासून सगळे काही महेशजींनी इंट्रोड्यूस केले आपल्या इंडस्ट्रीसाठी. आणि 3Dमध्ये जेव्हा त्यांनी मला अप्रोच केलं की उमेश, मी झपाटलेला हा जो माझा पहिला चित्रपट होता अगोदरचा, तो मी आता झपाटलेला 2 करतो आणि तो 3Dमध्ये आपण करतो आहोत. तर खूप एक्साइटमेंट होती, कारण 3D गाणं मी कधी अगोदर शूट केलं नव्हतं. त्यामुळे 3Dमध्ये गाण्यातले जे कुठले एलिमेंट्स जे 3D फॉर्मॅटमध्ये चांगले वाटतील, जे आपण एखादी वस्तू अशी फेकतो तर ती ऑडियन्सवर येते की ऑडियन्सच्या वरतून जाते, तशा प्रकारचे काही एलिमेंट्स होते ते तुम्हाला गाणं बघताना दिसतील. गणपतीच्या गाण्यामध्ये मी आवर्जून रिक्वेस्ट केली की महेशजींना की मला ब्लास्ट यूज करायचे आहेत त्याच्यामध्ये, कारण 3D फॉर्मॅटमध्ये लेयर्स खूप चांगल्या क्रिएट होतील आणि त्यातली जी डेप्थ आहे 3Dमधली आणि त्याच्यामध्ये जे ब्लास्टचे कलर्स वगैरे आहेत ते खूप चांगले उठून येतील. आणि गणपतीचं गाणं असल्याकारणाने ते फेस्टिव्ह फीलचं गाणं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1000-2000चा मॉब, डान्सर्स आहेत भरपूर आणि कलर्स टेक्स्चर्स आहेत आणि त्याच्यामध्ये डेप्थ चांगल्या प्रकारे क्रिएट करायला मिळाल्या. जो लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, असं ते व्हिज्युअल मला ह्या गाण्यामध्ये क्रिएट करायला मिळालं. आणि रेग्युलरली जरी असं आपण करत असलो तरी 3Dमध्ये करताना जी एक मजा होती, कारण 3Dमध्ये कसं आहे की प्रत्येक शॉट बघताना मला तो 3Dचा एक चष्मा लावावा लागायचा आणि चष्मा लावल्यानंतर ते वेगळं व्हिज्युअल दिसायचं आणि चष्मा काढल्यावरती ते 2Dचा इफेक्ट यायचा, म्हणजे वेगळा इफेक्ट यायचा. पण तो चष्मा घातल्यानंतर आपल्याला किती डेप्थ पाहिजे, मग आपल्याला काय करायला पाहिजे, मग आपण जर इथे ब्लास्ट केला तर त्याचा इम्पॅक्ट किती चांगला येऊ शकतो, तो इम्पॅक्ट मला ॲक्च्युली चष्मा घातल्यानंतरचा जो इम्पॅक्ट आहे 3Dचा चष्मा, इट्स अमेझिंग. आदिनाथ बरोबर याच्या अगोदरही मी खूप काम केलं आहे आणि ह्या गाण्यामध्ये खूप आदिनाथ चांगला दिसला आहे. जिथे पाहतो तिथे नव्याने दिसे तुझा सो एक चांगलं आणि एक वेगळं गाणं या मराठी इंडस्ट्रीमध्ये लोकांना बघायला मिळेल. डेफिनेटली 3D फॉर्मॅटच वेगळा आहे आणि झपाटलेला 2 हा 3Dमध्ये असल्याकारणाने मी खूप एक्सायटेड आहे की पूर्ण फिल्म बघताना त्या पूर्ण फिल्ममध्ये ते माझं गाणं जे आहे ते कसं काय दिसणार आहे आणि ते लोकांपर्यंत पोचतं आहे का. म्हणजे ते आता कसं आहे की नुसतं असं बघणं गाणं आणि 3D चष्मा घालून गाणं बघणं, त्यात खूपच मजा आहे. सो आय एम एक्सायटेड. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गाणं जेव्हा मला मिळालं तेव्हा मी महेशजींना अगोदरच सांगितलं होतं की महेशजी, हे लार्जर दॅन लाईफ असं गाणं आहे, त्याच्यासाठी मला 40 डान्सर्स लागतील, त्याच्यानंतर मला अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या लोकेशनवर मला शूट करायला सांगतायत तिथे कमीत कमी 1000 ते 2000 इन बिटवीन, म्हणजे इतका मला क्राऊड लागेल आणि तो जर नसेल तर त्याची मजा येणार नाही. आणि काही स्पेशल इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, सो ब्लास्टिंग म्हणा आणि काइंड ऑफ स्पेशल इफेक्ट. सो मला असं वाटतं की महेशजीने ते मला दिल्या पाहिजे. माझं सगळं काम एकदम सोपं झालं आणि एक खूप असं वेगळं गाणं 3Dमध्ये करण्याचा मला अनुभव या झपाटलेल्या 2च्या निमित्ताने मला करायला मिळाला.
ओम फट स्वाहा आय मीन से झपाटलेला 2 3D 7 जूनला येतो आहे. डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पहा आणि 3Dचं जे तंत्रज्ञान आहे ते आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवा. नमस्कार, मी महेश कोठारे आणि तुम्ही पाहतात राष्ट्रीय मराठी.